तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। नंदुरबारमध्ये पाणी टंचाईवर प्रशासनाच्या वतीने आराखड्याची तयारी सुरू आहे। सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना आता राबवल्या जात आहेत। नंदुरबार जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर होत असून यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यापक आराखडा तयार केला जातोय। ज्या ठिकाणी पाणी टंचाई जाणवते त्या भागांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तलीय सेठी यांनी दिलेली आहे। ऑल्टरनेटिव्ह असतात जेव्हा पाणी टंचाई असतो तर टँकरचा एक ऑल्टरनेटिव्ह असतो, खासगी विहीरचं अधिग्रहण करणं हे ऑल्टरनेटिव्ह असतो, विंधन विहीर आणि विहीर खोलीकरण। तर हे 4-5 गोष्टी आपण करतो पाणी टंचाईसाठी। तर आता धडगावमध्ये टोटल 13 गाव आणि 49 पाड्यांसाठी सर्वे आमचा झालाय, ज्यापैकी 7 गाव आणि 7 गावचे प्रपोजल आता आले आणि त्याचं लवकरच आम्ही टँकरसाठी पण टेंडर काढलंय, तर त्याची पण कारवाई करण्यात येईल। नंदुरबारमध्ये 4 गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आणि उरले जे 4 तालुके आहेत त्यामध्ये जवळपास 64 नवीन हातपंपाचे प्रस्ताव आमचे मंजूर होतील। हा सर्वसमावेशक आतापर्यंत डिस्ट्रिक्टचा पाणी टंचाई आराखडा आहे। वाशिममध्ये केरोसिनचा अद्याप साठा पोहोचलेलाच नाहीये। नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। वाशिमसाठी 72,000 लिटरचा साठा मंजूर झाला होता, मात्र 72,000 लिटरचा कोटा अपुरा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे। वाशिममध्ये एप्रिलमध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र होतंय, तर वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पाण्याची कमतरता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात पाणी टंचाईचं संकट अधिकच तीव्र झालं असून वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 15 गावांची तहान भागवण्यासाठी विहिरींचं अधिग्रहण केलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही जानेवारी ते जून या कालावधीसाठी पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून 229 गावांसाठी 238 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत। तिकडे वर्ध्यामध्ये महाकाली धरणातील पाणीसाठा 50% आल्यानं पिंपरी मेघे आणि 13 गावांसह वर्धा परिसरात पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झालाय। पुढील 3 महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासणार असल्यानं प्राधिकरणाचे उपअभियंता दीपक धोटे यांनी पाणी काटकसरीने आणि जपून वापरण्याचं आवाहन केलेलं आहे। येळाकेळीच्या पुन्हा म्हणजे आमचा पाणीपुरवठा विभाग आहे, त्यासोबतच महाकालीचं सुद्धा बोरधरण म्हणून आम्ही पाणी लिफ्ट करतो आणि महाकालीचं पाणी इथे येते येळाकेळीला। त्या दोन्ही याच्यामध्ये निरंतर आमचं सातत्य आहे की काही ठिकाणी स्टॉक कमी आहे, तर आम्ही ते कसे मॅच करायचं, कारण इकडला स्टॉक थोडा कमी असला तर आम्ही इकडून मॅच करू। पण हे सगळं निर्भर आहे आमच्यावरती, आम्ही पाण्याचा वापर कसा करतो। ठीक आहे, आपण टॅक्स देतो म्हणून कुठेही पाण्याचा असा निर्दयीपणे वापर करू नये, कारण पाणी शेवटी पाणी आहे। हे तुम्हाला आज 20 रुपयाची पाणी बॉटल घेऊन विकत देताना आपल्याला कळते की पाण्याचं किती मोठं महत्त्व आहे। त्याच्यामुळे यावर्षी महाकाली धरणामध्ये जे साठा आहे तो फक्त 50% आता उरलेला आहे आणि तो आपल्याला 31 जुलैपर्यंत जपून वापरावा लागेल, कारण उन्हाळा इतका कडक तापत आहे, याच्यामध्ये बाष्पीभवन जे आहे ते तीव्रतेने होत असल्यामुळे दिवसेंदिवस धरणामध्ये पाण्याची पातळी कमी होईल आणि त्याकरिता माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करावा। आपल्याकडे जो काही पाणीसाठा आहे, आपल्याला ज्या ठिकाणावरून पाणी मिळत आहे तो पाणीसाठा आज आता पाण्याची पातळी थोडी कमी झाल्यामुळे पाणीसाठा हा त्या ठिकाणचा कमी झालेला आहे थोड्याफार प्रमाणामध्ये आणि दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता जी आहे ती वाढत आहे आणि समोरचे 2 महिने सुद्धा पाणी तीव्रता उष्णतेची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे माझं नागरिकांना हेच आव्हान असेल की या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी आपण जपून वापरलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।